इकडचं डोंगर कडक पुराणे तापलेला आहे. आवळ्याचं झाड पण छान फुटलेलं आहे. या आंब्याच्या पानाचं तोरण लावणं खूप शुभ असतं. आतमध्ये बाळा सिमेंट आहे, वाळू आहे, वीट आहे. इथं मी फोंडणीसाठी कोरा चहा बनवला आहे. स्वतः उठल्यावर काय केलं रे? आणि इथं आहे मित्रमैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत आता आणि मी अगोदर सकाळी टेरेसवरती चालली आहे. पक्ष्यांसाठी पाणी आणि थोडेसे तांदूळ घेऊन. इथं ब्रोकोलीची भाजी गरम पाण्यामध्ये ठेवलेली आहे कारण किडे वगैरे असतील तर ते मरून जातील. आणि टेरेसवरून आल्यानंतर स्वयंपाक करणार आहे. तुळशी मातेला जल वगैरे तर आपण केलेलं आहे मगाशीच. आता टेरेसवरती जाते. राधे तेरे चरणों की. अगोदर सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. चला थोडा वेळ वॉकिंग केली मी. आता घरी जाते. स्वयंपाक बनवायचा आहे अजून. मी आता स्वयंपाक करत आहे. इकडे 2 भाज्या मी शिजायला ठेवलेल्या आहे. एका पातेल्यामध्ये आहे भोपळा, दुधी भोपळा, आणि इथं आहे ब्रोकोलीची भाजी शिजत आहे. आणि ताटामध्ये मी पीठ मळत आहे. यो बघा यो यो बदक. झाडू वाजते झाडू. अरे बसलाय यो बसलाय कस. तुझा मामा आहे. मित्रांनो, माझी आई आता शिरा बनवते एकदम स्वादिष्ट. गुळ तूप हो ग, इथं गुळाचं पाणी. आणि पप्पा इथं देवपूजा करतात. ते आम्ही आणलेल्या हनुमानांच्या मूर्तीची आज प्रतिष्ठापना करणार आहे आम्ही आमच्या दरवाजाच्या बाहेर चौकटीच्या वरती. तर अगोदर आम्ही पंचामृतनं स्नान घालत आहे हनुमानांच्या मूर्त्यांना. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवणार आणि नंतर त्यांची प्रतिष्ठापना करणार आहे. शुद्ध स्नानं समर्पयामी. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुष्पं समर्पयामि. बसलेला आहोत. जेवणामध्ये आम्ही खात आहोत ब्रोकोलीची भाजी, भोपळ्याची भाजी, शिरा, चपाती आणि दही पण आहे. प्रफोनेज बोलले दह्यापासून ताक बनव. मी ताक पिणार म्हणलं ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला. हे आहे मनाचं ताट. मग भोपळ्याची भाजी कधी घेतोस? नंतर. ठीक आहे, खाले. दादू आत्ता बसलेला जेवण करायला. अंघोळीला गेलेला. शिरा खा अगोदर. चम्मच गुड़ घालून केला शिरा है. हाथ से खाने का बेटा, चम्मच कोई नहीं देगा. अब सब खाना खाने बैठे हैं. ताकद दिली तुझ्या. अरे ताटात किती आहे शिरा. ताट बघितलंस. अच्छा देवाचं. अरे अरे तुला पण आहे ना. ते घे ना छोटी तू. हा देवासाठी ठेवलेलं नैवेद्य खात आहेत शिऱ्याचा. हा खाल. हा त्यालाच बारका दिलंय. म्हणजे हा हनुमान भगवानाला दाखवलेलं नैवेद्य दिलेलं आहे आणि स्वतः आमच्या कुळदेवतांना दाखवलेला, घरातल्या देवांना दाखवलेलं नैवेद्य खातोय. जवाब. खालो आराम से खालो अभी बैठ के. ओम आलेला आहे आमच्याकडे. ओम जेवण केलं का बाळा? नाश्ता झालाय. श्रीकांतचं आमचं जेवण झालं. मग शिरा खाल्ला का दादू? त्याला म्हणलं मित्राला दे, तो म्हणतो नको. मी काय खाऊ? असा तर आहे मित्र याचा. जेवण झाल्यानंतरचं आमच्या घरातलं दृश्य बघा. दादू बसलेला इथं मोबाईल घेऊन. आजी हा मग ओम आला दुरुस्त करून फोन.
फोंडूजी बाहेर गेलेले आहेत. फोंडूजी गायब झाले. दादू काय म्हणता? अरे बोल ना आता. लहान खेळा ठोका मारुतीची मूर्ती लावण्यासाठी बाहेर. पप्पा बोलले मायानंतर कसं करणार. तू आपटलायस रे. वजनदार मूर्ती ती बारके खेळायला कशी काय बसेल? हलकी नाही आहे वजनाला. फिजिक्स काय नाही कळत. तुला खूप कळतं फिजिक्स. मग पगला काही का. हातात घेऊन बघ मूर्ती किती वजनदार आहे. वजनदार मूर्ती लहान खेळायला कशी काय राहील बरं? लहान खेळायला कोण म्हणलं आहे? अरे दादू तू तसे खेळ म्हणतो ना. नाही तो तसलाच खेळ. अरे ठोक जात नाही आतमध्ये बाळा. सिमेंट आहे, वाळू आहे, वीट आहे. पप्पा गेलेत ना ड्रिल मशीन आणायला. ठीक आहे. हा ठीक आहे. सेंटर पकडतात. हो रूम जसे आहे त्या हिशोबाने आपलं घर घेऊन आम्हाला किती वर्ष झाले? 22 वर्ष ना. हा आणि गणपती आहे त्याला. तोरण बनवतोय मनीष. मनाला मी सकाळी सांगितलं होतं आंब्याच्या पानाचं तोरण लाव. त्यानं आत्ता लावतो आहे. आणि मारुती भगवान स्थापित झालेले आहेत चौकटीच्या वरती. किती सुंदर दिसत आहेत. घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असेल किंवा आपण नवीन देवता आणले असतील तर त्यांची प्रतिष्ठापना करते वेळेस हे आंब्याच्या पानाचं तोरण लावणं खूप शुभ असतं. वरती लटकव. आता मी आणि फोंडूजी आमच्या नवीन घरी चाललेलो आहोत. ही एक पंचमुखी मारुतीची मूर्ती आम्हाला आमच्या नवीन घराच्या बाहेर लावायची चौकटीवरती. एक तर इथं लावलेली आहे. आता ह्या मूर्तीला छान लाल कापडामध्ये व्यवस्थित घेऊन आणते आणि घेऊन जातो. चले ओके. आम्ही स्कूटी घेऊन चाललेलो आहोत आमच्या नवीन घरी आणि हा रिकामा सिलेंडर भरून घेऊन जाणार आहोत. कारण स्कूटीवरती सिलेंडर व्यवस्थित बसतो. चेतकवरती अजिबात बसत नाही. म्हणून आमच्या नवीन घरी जाता वेळेस आम्ही स्कूटी घेऊन चाललेलो आहोत. आज 3 रखवालदार गायक आहेत सध्या तरी. संध्याकाळी येतात रे. इथं बसलेले आहेत. गेटच्या समोर बसले आहेत रखवालदार. इकडे बसा 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 रानात बसा. आहोत घरी. बाहेर खूप ऊन लागत आहे. बरं वाटतं आता घरामध्ये आल्यानंतर. बाहेरच्या अंगणामध्ये खूप धूळ साठलेली आहे. आता घर झाडू मारून घेते. आराम से सिलेंडर सुद्धा भरून आणलेला आहे. मी घर स्वच्छ झाडून मारलेलं आहे आणि फोंडूजीने हा ओटा झाडू मारलेला आहे. खूप सारी धूळ निघलेली आहे ओट्यावरती. कशामुळे फोंडूजी? हा ना समोरच्यांचं स्लॅबचं काम चालू होतं शेवटचं. त्याच्यामुळे होतं केवढी सारी धूळ आलेली असेल. मग गाड्यांमुळे एवढी एवढी धूळ आली. बापरे कठीण आहे. ह्या पर पावशेर डस्ट निघाली. बापरे. अजून तिकडची जिना झाडायचे. जिन्यावर तर खूप सारी धूळ आहे. इकडे पण धूळ खूप आहे. झाडांवरती पण खूप सारी धूळ जमलेली आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की वाळत चाललेलं आहे झाड. धूळ आहे ही. कढीपत्त्याचं झाड पण छान आलेलं आहे आणि आवळ्याचं झाड पण छान फुटलेलं आहे. आता शेवग्याच्या झाडाला फुलं आलेली पण फुलं सगळी गळून पडलेली आहेत. शेंगा नाही आल्या. पहिल्या वेळेस मला वाटतं असंच होत असतं. दुसऱ्या वेळेस येतील फुलं आल्यानंतर शेंगा. फोंडूच्या त्या झाडांना पाणी घालत आहेत. त्या कुंडीत पण घाला फोंडूचे पाणी. असंच असू द्या. हळद मेलेली जिवंत होईल. इकडचं डोंगर कडक उन्हाने तापलेला आहे आणि इकडचं सुद्धा
खूप ऊन कडक पडलेलं आहे. इथं मी फोंडजींसाठी कोरा चहा बनवलेला आहे. इथं दूध नाहीये किंवा दूध पावडर सुद्धा नाहीये. फोंडजी कहाँ पर हो आप? चहा घ्या. मस्त आहे, घ्या. पान दे ना. देते. एवढं झालं कसं काय? चहापत्ती टाकली ना. उन्हाळ्याचा चहा पित आहे. चला. मग आईस्क्रीमचा गोळा. असं वाटतंय का? ठीक आहे, पिया पिया. फोंडजी आता पंचमुखी मारुतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहेत चौकटीच्या वरती. खूप सुंदर दिसत आहे चौकटीच्या वरती पंचमुखी मारुतीची मूर्ती. घराला शोभा आलेली आहे मूर्तीमुळे. चला तर मग आजची महत्त्वाची कामं झालेली आहेत. मारुतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे राहत्या घरी आणि इथं सुद्धा. आता इकडच्या घराची सगळी कामं झालेली आहेत. आता आम्ही आमच्या राहत्या घरी निघतो. व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.